बारामतीमध्ये थोड्याच वेळात अजितदादांचं निवासस्थान आहे सहयोग सोसायटी. या सहयोग सोसायटीसमोर आंदोलन होणार आहे. महाज्योती या महामंडळाकडून जे PhD धारक विद्यार्थी आहेत, त्या PhD धारक विद्यार्थ्यांना अनुदान दिलं जातं, त्यांच्या शिक्षणासाठी अनुदान दिलं जातं. अनुदान मिळावं यासाठी वैभव सोलनकर, भारतीय युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, आज सहयोग सोसायटी अजितदादांचं जे निवासस्थान आहे याच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत. हे घंटानाद आंदोलन करणार आहे. बारामतीत अगोदरच इलेक्शनच्या कारणावरून वातावरण तापलं आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, तो पोलीस बंदोबस्ताचं आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत. आंदोलकांकडून काही चुकीच्या पद्धतीने काही घटना घडू नये, काही अनुचित प्रकार घडू नये आणि बारामतीचे जे 20 डिसेंबरला होणारी निवडणूक आहे, हे निवडणूक प्रक्रियेला कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागू नये. खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. हे आंदोलन पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी येतील आणि आंदोलक हे आंदोलन करणार आहेत, घंटानाद आंदोलन करणार आहे. हे आंदोलन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह बघायला मिळणार आहे. थोड्याच वेळात यूट्यूबवर लाईव्ह येत आहे. हे आंदोलन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आंदोलकांची भूमिका मांडताना त्यांना पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, बारामती.